तर आता आपण बघू शकतो मर्दानी खेळीमध्ये आपण बघितलं तर दांडपट्टा झाला, लाठीकाठी झाली, त्यानंतर तलवारबाजी झाली. मग हे डिसाईड कसं झालं की तिथे कोणता प्रकार दाखवायचा आहे आणि तो प्रकार कसं सादरीकरण करत? कारण की सॉन्ग आता आपण जेव्हा तुम्ही मर्दानी खेळ खेळता तेव्हा कुठलंही सॉन्ग किंवा त्याला बॅकग्राऊंड म्युझिक नसतं, तुमचा हात किंवा जे तुमचे मूव्ज आहे त्यानुसार ते खेळ चालतात. पण तिथे तसं नव्हतं, तिथे एक बीट्स होते. आपण एक सॉन्ग म्हटलं किंवा रॅप म्हटलं तर बीट्सवर त्या मुवमेंट यायला पाहिजे, तसा तो मूव्ह व्हायला पाहिजे. तर तिथे आता तुम्ही कसं डिसाईड झालं की इथे कुठला प्रकार आपल्याला खेळायचा आहे आणि तो कसा त्या सॉन्ग मध्ये बसणार? हो, तर त्यांनी नाही का सगळे रेफरन्स आम्ही दिलेले रेफरन्स बघून आम्हाला सांगितलं की नाही का फक्त तिथे आम्हाला मेन लाठी फाईटच दाखवायची आहे. तर मग त्यांनी नाही का आमच्यासाठी बीट्स दिले होत्या, ठक 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 आणि ठक. मग त्याच्यावर त्यांना पाहिजे होतं, पण ते प्रॅक्टिकली पॉसिबल नव्हतं की नाही का त्या 3-4 बीट्सवरच आम्ही कंटिन्युएशन मध्ये होणार. पण आम्ही ते प्रॅक्टिस करून ते अचीव्ह केलं आणि मग त्यांनी ते सॉन्ग मध्ये दाखवलं. ओके. हा होता. आता तिथे आता शूट करत असताना खूप सगळे, आता समजा आपण जिथे तुमच्या न्यूज वगैरे मध्ये किंवा अदर मुलाखतीमध्ये एक कॅमेरा असतो, 2 कॅमेरा असतो, पण त्या ठिकाणी आपण बघितलं तर काहीतरी कॅमेरा खूप मोठ्या प्रकारचे असणार, त्यानंतर कॅमेराचे अँगल खूप जास्त असणार. मग त्यात काय अडचणी आल्या तुम्हाला म्हणजे शूट करताना? त्यात एक म्हणजे की दादा खेळत होता तर कॅमेरा असं खालून असा वर आला आणि एक पॉइंट असा झाला होता की तो कॅमेरा फुटणार. मग दादाने सांगितलं की जरा तुम्ही मागून घ्या. एक माझ्या बरोबर डायगोनली होता की म्हणजे त्यांना फक्त माझा फेसचे एक्सप्रेशन पाहिजे होता. तर आता दोघं उभे होते तर दोघांच्या चेंजिंग मध्ये तो दिसतच नव्हता, तो प्रॉब्लेम होता. मग डायरेक्टर म्हणतायत की असं पाहिजे तसं पाहिजे, मग ते कॅमेऱ्याचे अँगल बदलतच राहत होते, असं झालं. मग हे सगळं चालू असताना म्हणजे शूट चालू असताना तरी तुमच्या मूव्हला किंवा तुमचा जो शूट होता त्याला किती वेळ लागला साधारणतः? म्हणजे हे सगळं फिनिश झालं पाहिजे पूर्ण त्या टाइमला. सकाळी 7 पासून सुरू झालं ते दुपारी 1-2 वाजेपर्यंत ते शूट चालूच होतं. ओके. असं एवढा वेळ ते शूट चाललं आमचं. आणि जर आपण त्या याच्यात बघितलं रॅप मध्ये तर काही तसं वाटतं की नाही काय 30-40 सेकंदाची तर ते क्लिप दिसतंय, त्याला कितीच वेळ लागला असेल? पण त्याची मजा अशी आहे की त्या 5 सेकंदासाठी सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 1-1.5 वाजेपर्यंत कंटिन्यू शूट चालू होतं. आपण तेच नाही तर आपल्याला पुण्यातून तिथे तेवढ्या सेकंदासाठी जावं लागलं, 4-5 सेकंदासाठी जावं लागलं. पण आपल्याला एवढा आनंद आहे की आपण आपली कला जी आहे ही 7 समुद्र पार इंटरनॅशनल लेवलवर ती पोहोचवलेली आहे. तिथला अनुभव म्हणजे काय की ह्या रिटेक हे कशामुळे की त्यांना ज्या पद्धतीनं पाहिजेत, ज्या ॲग्रेशननं पाहिजेत, ज्या कंटिन्युएशननं पाहिजेत त्या पद्धतीनं त्यांनी तिकडे शूट करून घेतला. दुसरी गोष्ट अशी होती की आपली जी इकडची माती आहे ही रेग्युलर माती आहे, पण तिकडे जी माती होती ना ती वाळू होती, रेती होती. ते रेतीमुळं एकतर ती असायची गरम आणि त्या गरमीमध्ये एकतर आपल्याला म्हणजे त्या रेती असल्यामुळं काय असायचं की आम्हाला आमची चप्पल घालून किंवा जे पायतान असतील किंवा जे चमड्याचे जे चप्पल असतील ते घालून खेळता येत नव्हतं. आणि तर ते एकतर भाजत होतं, एवढं भाजत होतं की त्याच्यामध्ये एवढं भाजत होतं की त्याच्यामध्ये आम्हाला काही सुधरत नव्हतं. एकतर खेळायचं त्यात. दुसरी खेळता हे हिचे वार यायचे समोरून आणि ह्याचे वार जे यायचे ते काय असे तसे वार नसतात. चुकला की डायरेक्ट हात पाय काय ना काय तर लागायचंच आणि एवढे जोरात लागायचे की तुम्ही विषय सुटला की परत तुम्ही खेळू शकत नाही. असं तो अॅग्रेशन दाखवायचं होतं, जर अॅग्रेशन दाखवायचं होतं त्यांना जे व्हिडिओ बघितलेला त्यांना तो फेस हवा होता. कारण की ते गाण्याचा एक अर्थ तो वेगळा आहे की त्यांचं काहीतरी होतं की त्यांना एक राग दाखवायचा होता, इमोशन दाखवायचे होते. तर हिचा परफेक्ट मॅच झाला तो, त्यामुळे तिला ते सापडत होतं. भेटलं त्यांना ते, शक्यतो भेटत पण नव्हतं कारण की मी जिथे थांबलो होतो माझ्या शेजारी राज होता. आमच्या मागे जेव्हा कॅमेरा लावले तो 10 वेळा जो माणूस यायचा, सर तुम्ही जरा इकडे सारखा, सर तुम्ही जरा इकडे सारखा. मी त्यांना स्पष्ट बोललो, सर आम्ही जर सरकलो नाही तर हिची काठी आम्हाला लागल, जर तिची काठी आम्हाला लागली तर तुम्हाला काय भेटणार नाही, प्लस आम्ही पुढं मागं झालो तर तुमचा कॅमेरा फुटेल. मोस्टली दादाचा कॅमेरा घासून गेला तसं बघायला गेलं तर कॅमेरा फुटला असता. त्यांचा जो मेन कॅमेरा असतो ना, आता नेमका माझ्या हातामध्ये गजगामध्ये 3-3.5 फुटाची काठी असते आणि हातामध्ये हे असते लेदरची फरी म्हणजे ढाल.
आणि ही मी पाठीमागं असे करून मला ते एक तर डिफेन्स करायचं असतं आणि मलाही समोर वार करायचा असतो. आणि मी जर वार करायच्या वेळेला बरोबर त्याने तो जो मोठा जिमी कॅमेरा असतो तो माझ्या बरोबर डोक्यावर आणला. थोडस असं माझं लक्ष गेलं की अरे म्हटलं वर काहीतरी येते. मी बघितलं तर म्हटलं अरे बाबा तू साईडला गेले तर तुझा कॅमेरा माझ्या याच्याने कुठायचा. राहिला शूट मध्येच. तो शूट तसंच राहायचा. तर मग त्याला ते सांगितलं कॅमेरामन त्यांना त्याचा एक्सपिरियन्स नाही ना की आपण ऍक्च्युअली काय करतोय. आणि आपली जी फाईट असते ही ऍक्च्युअल फाईट असते. म्हणजे हे फक्त आपण दाखवत नाही की बाबा असं मी मारतोय तुला आणि तू मला मारतोय असं नाही. त्याच्यात प्रॉपर वार येतात आणि जे चुकून वार चुकला की तो लागणार. आणि त्यात झालं पहिला 2 वार मध्ये माझ्याकडनं चूक झाली. माझ्या गुडघ्यावर वार बसले कारण माझ्या एक तर काय झालं की खाली वाळू होती. त्या वाळूमध्ये पाय अडकला आणि मी पाय पाठीम घ्यायच्या ऐवजी तो वार बसला आणि बरोबर काठी माझ्या गुडघ्यावर येऊन बसून ती खाली गेली आणि ती तिची कंटिन्यू केली. त्यात तिची चुकी नव्हती कारण ती एक तर खाली माती त्या पद्धतीने होती. तसंच दुसरा अजून एक काय किस्सा होता की खेळता खेळता माझ्या हातातला जो गजगा आहे तो वार मारताना बरोबर अडकला त्या रेतीमध्ये. रेतीतनं म्हणजे उचलताना वरतून गजगाच निघून गेला. त्या कंडिशन मध्ये पण मला असं वाटलं की तो जाऊन डायरेक्ट कॅमेरावर लागला की काय. आणि तो उडून गेला आणि बरोबर तो कॅमेऱ्याच्या बरोबर तिचे ते सेफ्टी गार्ड वगैरे असते त्या गार्डला जाऊन लागला आणि ती काठी पडली खाली. तर असे वेगवेगळे गमतीशीर होते. आणि मग त्यांना अँगल पण भेटत नव्हतं हिचा प्रॉपर. म्हणजे हिचं जे फेसिंग पाहिलं ते भेटतच नव्हतं. त्यांनी 2 वेळा कॅमेरा सेट चेंज केला. पहिला वरनर अँगल घेतला नंतर खालून साईड पॅनल केला तरी पण नाही भेटला. शेवटी जो आमच्या मागच्या दोघांचा जो आमच्या मागत एक 2 कॅमेरामॅन होता त्याला हिचा एक शॉट भेटला फक्त. तो दाखवला तिने तो मारताना बघताना इकडे बघते पण मारताना इकडे मारते. तो फेस तिचा रागात त्यांना दिसला. तो एक शॉट भेटला आणि दुसरा एक शॉट तो आमचा वरतून पॅन मारला तो एक चांगला भेटला. कारण अशा ठिकाणी जेव्हा आपण कुठल्या गाण्याचं शूट म्हणा किंवा मूवीचं शूट म्हणा या ठिकाणी खूप सगळे कॅमेरे असतात, वेगवेगळे अँगल्स असतात. तसंच जर आता आपण जर ब्रॉडकास्ट करतो तर आपला एक कॅमेरा त्यामुळे खूप इझी असतं की आपल्याला माहिती आहे एकच कॅमेरा आणि कुठे बघायचा आहे आणि कुठे काय करायचं आहे. बट तिथे तो अनुभव काहीतरी वेगळाच होता आणि तो अनुभव तुम्ही आता घेऊन घेतला. म्हणजे पुढच्या टाइमला जेव्हा कधी तुम्ही कराल त्या टाइमला तुम्हाला त्याचा एक चांगला एक्सपिरियन्स राहणार. एक्सपिरियन्स असा भरपूर होता. म्हणजे मला तर एक्सपिरियन्स होता कॅमेराचा पण ते मोठ्या कॅमेराचा होता पण बारक्या कॅमेराचा कधी नव्हता. ते आता माझं होते तसं. पण जेव्हा मोठ्या कॅमेरा आम्ही जायचो तेव्हा ऍक्च्युअली त्या कॅमेरामध्ये आम्हाला बघायला लागत नव्हतं. कारण की जे काही सीन चालतील ते फक्त बॅकग्राऊंड मध्ये फेस किंवा कोण आमने सामने असेल किंवा त्या गोष्टीमध्ये. आणि खेळामध्ये कसं होतं जास्त करून लक्ष समोरच्या व्यक्तीकडे कारण त्याचे घाव बसत असतात. कारण ती मारताना विचार नाही करत. त्यांना तो फेस पाहिला होता, त्यांना तो राग पाहिला होता आणि हा माणूस असा आहे, ही बाई अशी आहे. हिला थोडं तरी उचकवलं, थोडं तरी त्रास दिला की ही लगेच गरम म्हणजे तापते, लगेच ती चिडते. ती एरवी तुम्ही असं जे किती मस्करी करा तशी ती कधी चिडणार नाही. पण हातात ज्या काठी असेल तेव्हा माणसाने कधीही सांगतो सावध राहावा. समोरचा जाणार म्हणजे तो डिवोर्स की गेला तिला डिवसाला. कारण की मी आणि राज म्हणून आम्ही दोघंच फक्त तिला डिवोर्सतो आणि ती मारताना फक्त मोजक्या जणांनाच फक्त त्या रॅन्डम त्या जोरात किंवा त्या फोर्सने मारते. पण ते आम्हाला सवय झाल्याची. इनकेस जर कोण दुसरा नवीन व्यक्तीचा असला चुकून माकून डोक्यात बसला बेशुद्ध माणूस होतो. कारण मला 2-3 वेळा डोक्यात बसलेले तिची वाट. म्हणजे आपण म्हणू शकतो जर एखादी स्त्री जर ही कला शिकली तर ती स्वतःचं प्रोटेक्शन नक्कीच करू शकते. आणि हिच्याकडे बघून तर केलंच पाहिजे. कारण ही जी खेळण्याची मेंटॅलिटी आहे तशी बघायला गेली तर ही खूप शार्प आहे. तसं बघायला गेलं तर पण कसं होतं बॉडी लँग्वेज वगैरे सगळं चांगलं आहे पण बॉडी लँग्वेज लहान भरपूर आहे. समोरच येत नाही. आता ही बोलताना वगैरे कोणी समजा इनकेस हिला फोन वगैरे केला तर बोलताना एकदम शांतमध्ये बोलणार की समोरच्याला वाटणार पण ही पोरगी एवढी वाईल्ड आहे. जेव्हा हिचा परफॉर्मन्स बघतात तेव्हा म्हणतात अरे ही अशी एवढी शांत आहे वगैरे फोनवर एकदम नाजूक आवाज बोलते. पण खेळताना म्हणलं हे असंच असतं म्हणलं. तर पोरीने दाखवायचं वेगळं पण जेव्हा तिचा रुद्ररूप बाहेर पडला पाहिजे ना समोरच्या माणसाची फाटली पाहिजे. कडक आम्हाला कंट्रोल करावं लागतं. आम्ही अशा ज्या मोठ्या मिरवणुकी वगैरे जातो किंवा बाकीच्या ठिकाणी जातो त्यावेळी हिला आणि एक दुसरी आहे सिद्धांती म्हणून राहुल दादा आणि सराशी मध्ये जातात. आम्हाला आमची कंडिशन अशी असते की आता थांबा, आता ते फुटतील समोरची लोक, एवढं तुम्ही मारताय तर थांबा आता, एवढं पर्यंत आम्हाला कंट्रोल करावं लागतं. आणि हा डायरेक्ट ना असे जातात असे पकडतात चल आता समोर जाऊन जर कोणी हा व्हिडिओ बघितला आता पुण्यामध्ये जर हिला किंवा कोणाला जर बघितलं तुम्ही ज्यांचं नाव सांगितलं तो म्हणेल दूरच असलेलं बरं बाबा. ते सांगतो ना की ते त्यांना असं समोरून बघताना हा खूप शांत मुली आहेत असं. पण ते जेव्हा बघतात ना आम्हाला आम्ही बोलतो कसं किंवा आम्ही राहतो कसं ते म्हणतात नाही या लांबच बरं आहे त्या नकोच. बऱ्याच ठिकाणी आम्ही असं आम्ही नॉर्मली कुठे गेलो बँकेत गेलो कुठे गेलो की बोलतात ना आणि आमच्याबरोबर कधी सर आले तर मग ते आम्हाला सांगतात
ह्या पोरींना सांभाळलं मग कठीण आहे कठीण. सर म्हणतात मीच फक्त सांभाळू शकतो, ते कोणाकडे शक्य नाहीये. बरं, आता हे सगळं शूट वगैरे झालं, आपलं सगळं झालं, सॉन्ग रिलीज होऊन आता महिना होत चाललाय, तर महाराष्ट्राकडून आपल्याला काय रिस्पॉन्स आहे? तसं बघितलं तर मर्दानी खेळ त्या सॉन्ग मध्ये आहे हे खूप साऱ्या लोकांना माहिती आहे, म्हणजे पूर्ण जगाला माहिती आहे की त्या सॉन्ग मध्ये मर्दानी खेळ आहे. पण तो मर्दानी खेळ नेमका कोणी रिप्रेझेंट केला आहे हे माहितीच नाही आणि कोण आहे. फक्त चेहरे दिसतात थोडंफार, पण ते कोण आहे. अल्दो त्यांनी आपलं नावं वगैरे तिकडे प्रॉपर दिलेले आहे, शेवटी त्यांनी नावं दिलेली आहेत. त्यांनी तुम्ही युट्यूबचे डिस्क्रिप्शन बघा किंवा सगळं डिस्क्रिप्शन बघा, तिकडे आपलं श्री शिवाजी राजे मर्दानी आखाडा आणि ज्यांचे जे रिप्रेझेंट केले त्यांची नावं आहेत. पण लोकांना माहित नाही की ती मर्दानी कला कुणी रिप्रेझेंट केली. आणि खूप सगळ्या लोकांना हे पण नसेल माहिती, आता पुण्यात राहणारे आपल्या आजूबाजूचे त्यांनाच तसेल बसेल की हेच आपलं बाजूला जो बसलेला आहे हाच तो त्या व्हिडिओमध्ये दिसतोय, किंवा हेच ते लोक ज्यांनी तिथे आपल्या महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलंय त्यांना माहित नसेल. पण आपण आपला एक छोटासा प्रयत्न केला आपल्या ब्रॉडकास्ट थ्रू की तुमचं जे चेहरे आहे हे लोकांपर्यंत पोहोचावेत. तसंच आता आणखी आपण तुम्हाला विचारू शकतो की आता ही कला जर आता बाकीच्यांना जर इच्छा झाली की बाबा आम्हालाही शिकायची आहे, तर काय प्रोसेस असणार त्यासाठी? आता ही जी कला आहे, मागे श्री शिवाजी राजे मर्दानी आखाडा मागील 16 वर्षापासून एकच उद्देश ठेवून ह्या कलेचा प्रचार आणि प्रसार याचा उद्देश ठेवून आम्ही आमचे क्लासेस चालू आहेत आपले. छत्रपती शिवाजीनगर गावठाण येथे आपले क्लासेस असतात आणि हे स्वतः तुम्ही समोर बघता हे सगळे इन्स्ट्रक्टर आहेत, हे स्वतः तिकडे शिकवतात. आणि आपले संस्थापक अध्यक्ष श्री विजय आयवळे पाटील सुद्धा तिकडे स्वतः ते स्टुडंट्सना शिकवतात. तर आपल्या तिकडे बॅचेस आहेत, सोमवार मंगळवार बुधवार एक बॅच असते, बुधवार गुरुवार शुक्रवार एक बॅच असते, आणि सॅटर्डे संडे ज्यांना कामाच्या निमित्ताने जमत नाही त्यांना त्यांच्यासाठी आपण एक मॉर्निंग बॅचेस आहेत. आणि आपण इव्हन समर कॅम्प्स वगैरे घेतो. आणि हे सोडून जर बघितलं तर आपण इंटरनॅशनल लोकांसाठी सुद्धा आपले कॅम्प्स असतात, वर्कशॉप्स असतात. आपल्या काही व्हिडिओज मध्ये किंवा गणपतीमध्ये जे मिरवणूक निघतात त्यामध्ये मी बघितलेत खूप सगळे 2 का 3 फॉरेनर्स सुद्धा होता जे ह्या कला सादर करत होत्या. मागील 3 ते 4 वर्षापासून जर बघितलं तर आपलं सोशल मीडियाच्या प्रसारानुसार आपण पूर्ण 7 समुद्र पार पोहोचलेलो आहोत. तर इंटरनॅशनल लोकांचं जर तुम्ही म्हणायचं म्हटलं तर आम्ही दरवर्षी गणपतीच्या ड्युरेशन मध्ये एक इंटरनॅशनल लोकांसाठी 10 दिवसाचा वर्कशॉप ठेवतो. त्याच्यामध्ये बाहेरचे लोक म्हणजे इटली, स्पेन, जर्मनी, इव्हन जपान, इकडून सगळे लोक येतात. तिकडं आम्ही त्यांना पूर्ण प्रॉपर ट्रेनिंग देतो आणि त्यांना आपल्या गणपतीच्या मिरवणुकीमध्ये जसं भाऊसाहेब रंगारी गणपती झाला किंवा मग मानाचे जे 5 गणपती आहेत त्यांच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये आम्ही त्यांना परफॉर्म करण्यासाठी ट्रेडिशनल वेअर मध्ये परफॉर्म करण्यासाठी आम्ही त्यांना चान्स देतो. आणि तेही तितक्याच आत्मीयतेने तेवढ्याच इंटरेस्टने येतात आणि ते परफॉर्म करतात. आता तुम्ही बघाल तर गेल्या 2-3 वर्षापासून इटलीमधून ॲना मारा नावाची एक आमची जी रणरागिणी आहे, आमच्या आखाड्याची रणरागिणी, आम्ही आता तिला आमचे फॅमिली मेंबरच म्हणतो आणि आम्ही तिला रणरागिणीच म्हणतो, कारण ते आमच्यासोबत लास्टच्या 3 वर्षापासून ती कंटिन्युअसली येते. ती न चुकता येते, प्रॅक्टिस करते आणि ती तिकडं रिप्रेझेंट करते. त्यानंतर बेली गंधारा म्हणून स्पेन बार्सिलोनाची आहे ती येते. त्याच्यानंतर जर्मनीमधून लटोया वाईल्ड म्हणून आहे ती स्वतः येते, ती रिप्रेझेंट करते. एवढंच काय तर ही कला इथून हे आपल्यासोबत शिकून ते तिकडे त्यांच्या देशामध्ये जाऊन रिप्रेझेंट करतात. आता लटोया वाईल्ड हिनं जर्मनी बर्लिन मध्ये छावा मूवीचा प्रीमियर होता. तेव्हा एक न्यूज मध्ये पण आलेले. आता न्यूज मध्ये तुम्ही बघितलं असाल की तिने तिकडे प्रीमियर मध्ये स्वतः मर्दानी खेळ परफॉर्म केला, ते पण बर्लिन मध्ये तिने परफॉर्म केला. तर शस्त्रांचं सगळी शस्त्र तर आपण रिस्ट्रिक्शन मुळे तिकडे देऊ शकत नाही, पण तिकडे जे अवेलेबल होईल त्या पद्धतीने लाठी वगैरे आणि मग स्वॉर्ड मिळाले नाही म्हणून तिने मग लाकडाची स्वॉर्ड तिकडे ती हे केली आणि तिकडे आपल्या जे ऍक्च्युअल मर्दानी खेळ आहे तो तिने तिकडे रिप्रेझेंट केला. त्याच्यासोबतच हे सगळं झाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला इंडियन एम्बेसी, जी जर्मनीमध्ये इंडियन एम्बेसी आहे, तिकडं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली गेली. त्या प्रोग्राम मध्ये सुद्धा तिला इन्व्हाइट केलं आणि तिथं सुद्धा तिनं मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिके केली. तर मग ही कला आता आपण फक्त असं बघतोय, फक्त आता आपण पुण्यात बघतोय, महाराष्ट्रात बघतोय, इंडियात बघतोय, तर आता ही कला आपल्याला इंटरनॅशनल लेवलला बघायला मिळते. आता त्यांच्यासाठी पण नवीन ऑपॉर्च्युनिटीज तिथे पण क्रिएट झालेल्या आहेत, जे लोक इथनं शिकून गेले. इव्हन ते महाराष्ट्रीयन जरी नसले किंवा भारतीय जरी नसले तरी त्या लोकांना आता इंटरेस्ट आहे की ही कला शिकण्यामध्ये. आता त्यांना इंटरेस्ट आहे. आता जसं की मी परत मगाशी नाव घेतलं की ॲना मारा, हिनं तरी ही जिथे जिथे परफॉर्म करण्यासाठी जाते तर ती काही गोष्टीचं परफॉर्मन्स, म्हणजे ती एक डान्सर आहे प्रोफेशनल, ती जिथे जिथे जाते परफॉर्म करण्यासाठी जाते तिथं आवर्जून
की त्यांच्या लँग्वेजमध्ये तिथल्या लोकांना अप्रोच करते की मर्दानी खेळ पण एक वेगळ्या प्रकारचे एक मार्शल आर्ट आहे, ही तुम्ही शिकू शकता, एक वेगळी आर्ट आहे, ही महाराष्ट्राची आर्ट आहे, पण ही शिकून आपण इंटरनॅशनल लेवलला आपल्या देशात आणू शकतो. तर ही स्वतः तिकडं अप्रोच करते सगळ्या लोकांना आणि ती स्टेजवर जाऊन हजारो लाखो लोकांसमोर अप्रोच करते. त्याचे व्हिडिओज आमच्याकडे आहेत. तर ही कला आता आम्ही फक्त भारतापुरती मर्यादित न ठेवता ही आम्ही इंटरनॅशनल लेवल पर्यंत घेऊन गेलोय. म्हणजे बघा ना, आपल्यासाठी किती प्राऊडची गोष्ट आहे की आपण ही गोष्ट पुण्यामधनं अख्ख्या देशभरामध्ये प्रसार करतोय, या कलेचा करतोय. तेवढं आहे. आपण आपल्या माध्यमातून तेवढ्या गोष्टी आपण सुरुवात केलेली आहे. लास्ट 3 वर्षापासून आपण या सगळ्या गोष्टी करतोय. याही वर्षी आम्ही याही वर्षी आम्ही याचं वर्कशॉप अरेंज केलेला आहे. तो ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगला असेल. आमच्या सोशल मीडिया हँडल्सवर त्याच्या सगळ्या गोष्टी आम्ही अपलोड करत राहतो आणि ते सुरुवात होईल आता. आणि आता इंटरनॅशनल इटलीवरून म्हणजे आता ऑलरेडी इन्क्वायरी यायला चालू झालेल्या आहेत इंटरनॅशनल या वर्षीच्या कॅम्पसाठी, या वर्षीच्या वर्कशॉपसाठी. ओके. तर आपलं सोशल मीडिया पेज किंवा तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं काय माध्यम असतं ते आपण जर आपल्या ऑडियन्सला सांगितलं तर त्यांच्यासाठी खूप इझी होऊन जाणार या सगळ्या गोष्टी. आपलं इंस्टाग्रामला श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा पेज आहे. त्याच्या इंस्टाग्रामवर आहे, फेसबुकवर आहे, युट्यूबवर आहे. तर आणि काहीच दिवसात अजून बाकीच्या प्लॅटफॉर्मवर पण वेगळ्या प्लॅटफॉर्मवर पण आपण येऊ. आणि आपल्या सगळ्या ज्या आपल्याला फॉलो करायचं असेल, आपल्या अपडेट्स तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुक चॅनेल आहे, या चॅनेलच्या मार्फत तुम्ही कनेक्ट करू शकता. तिकडे तुम्हाला सगळे आमच्या अपडेट्स भेटत राहतील. तर चालतंय. थँक्यू सो मच, तुम्ही सगळे आले आणि आपला जो अनुभव आहे ते शेअर केला. उलट आम्ही तुमचं थँक्यू म्हणतो. कारण का थँक्यू, तर याच्या पाठीमागे एक कारण, एवढी मोठी कला आपण प्रेझेंट केली आणि ती भारताच्या बाहेर गेली, पण लोकांना माहित आहे की त्याच्यामध्ये मर्दानी खेळ खेळला, पण चेहरे कोण आहेत आणि कुठल्या टीमने किंवा कुठल्या संघाने ती रिप्रेझेंट केली हे कुणालाच माहित नव्हतं. पहिल्यांदा तुम्ही आलात, तुम्ही अप्रोच केलात की असं तुम्ही बही केला आणि हे करतात. तर उलट आम्ही आमच्या आखाड्याच्या मार्फत तुमचं धन्यवाद मानतो की तुम्ही एक आमचे जे चेहरे आहेत हे तुम्ही बाहेर लोकांच्या पर्यंत घेऊन येतात आणि पोहोचवतात की बाबा तुम्ही इंटरनॅशनल लेवलला ही कला घेऊन जाण्यासाठी एवढे प्रयत्न करता आहात म्हणून. तर आमच्या आखाड्याच्या कडून तुमचा आम्ही धन्यवाद मानतो. थँक्यू.